हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण जे काही आपल्या शरीरामध्ये जे काही प्रमुख मल आहेत, राईट, कोणते पुरुष, मूत्र आणि स्वेद हे बघणार आहोत. ठीक आहे. आपण सर्व धातू बघितले आहेत, आपण 2 दोष बघितले आहेत. आता आपण मल बघणार आहोत. सो मल म्हणजे काय, तर बेसिकली आपल्या शरीरामध्ये जे काही दोष धातू असतात, बेसिकली धातू असतात, सो त्यांचं जे एक्स्ट्रा अनयुज्ड जे सबस्टन्स असतात, ओके, ते मल असतं, हे माहितीच आहे सर्वांना. ओके, सो याचा बेसिक क्वेश्चन येऊ शकतो एखाद्या वेळेस विचारला तर. ठीक आहे. सो आपल्याला ते माहीत पाहिजे की आयुर्वेदानुसार मलाची निर्मिती कशी होते. ठीक आहे. सो ज्यांना कोणाला याचे नोट्स पाहिजे असतील त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे. नंबर खाली स्क्रीनवर आहे ऑलरेडी. ओके. तर बघा आता आता याचे जे श्लोक आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहे. इझी आहे. मलाची वृद्धी आणि मलाचा क्षय. ठीक आहे. सो ते तुम्हाला पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे किंवा MCQसाठी इझी आहे. ठीक आहे. सो सर्वात पहिले बघा आता मलमध्ये सर्वात फर्स्ट आहे पुरुष म्हणजे काय, तर जे काही फिकल मॅटर असतं. ठीक आहे. सो जे काही डायजेशनमधून जे काही वेस्ट मटेरियल बाहेर पडतं ते पुरुष सांगितलेलं आहे आयुर्वेदाने. ठीक आहे. पुरुष आणि पुरुष याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला समजला पाहिजे. आता याची उत्पत्ती सांगितली आहे बघा, की कटू अवस्था पाकाच्या वेळेस पुरुष उत्पन्न होते. आपण अवस्था पाक बघितलेले आहेत. ठीक आहे. मधुर, कटू आणि आम्ल, राईट. सो याच्यामध्ये जेव्हा जे कटू हा 3rd नंबरचा अवस्था पाक होता, सर्वात लास्टला होणार होता गृहिणीमध्ये, राईट. सो तिथं जेव्हा जे पूर्ण डायजेशन होतं त्याच्यानंतर जे काही उत्पन्न होतं त्याला पुरुष असे म्हणतात. ठीक आहे. ते आता आता जो किट्ट भाग तयार होतो, ठीक आहे, म्हणजे आपलं डायजेशन झालं, मग जो काही वेस्ट मटेरियल निर्माण होतं, सो त्याच्यामध्ये 2 टाईप्स असतात. एक ठोस भाग असतो, एक द्रव भाग. ठोस म्हणजे सॉलिड, द्रव म्हणजे लिक्विड भाग. ठीक आहे. मग जो ठोस भाग असतो, जो सॉलिड असतो, त्याला पुरुष म्हटलेलं आहे. आणि जे काही लिक्विड तिथे वेस्ट मटेरियल असतं त्याला मूत्र म्हटलेलं आहे आयुर्वेदाने. ठीक आहे. आता पांचभौतिक संघटन काय आहे याच्यामध्ये, तर पृथ्वी आहे. ठीक आहे. कारण सॉलिड आहे हे मटेरियल. ओके. आणि आधुनिकनुसार आपण म्हणू शकतो तर पुरुषमध्ये 3/4 जल असतं, 3/4 प्रमाणात जल, आणि 1/4 तिथे सॉलिड वेस्ट असतं. ठीक आहे. त्याचा वर्ण कसा असतो, तर आयडियल वर्ण हा किंचित ब्राऊन. ठीक आहे. किंचित असा ब्राऊन कलर तिथे असतो, आयडियल सांगितलेला आहे. ठीक आहे. पण जर वातव्याधीने पीडित व्यक्ती असेल, ठीक आहे, तर त्याचा वर्ण कसा असेल, एकदम काळा वर्ण होईल, राईट. सो हे आता डिपेंड करतं. पित्त जर व्याधी असेल तर त्यांचं डायरेक्ट येल्लोइश होऊन जाईल खूप जास्त. ठीक आहे. ज्यांना जॉन्डिस झालेला आहे त्यांचा व्हाईटिश स्टूल येईल. तुम्ही हे याच्यात ॲड करू शकता एक्झाम्पल. ठीक आहे. त्यांचा प्राकृत विकृत वर्ण असं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे कर्म. तर कर्म काय करते, हे तर वायू व अग्नीला धारण करते. आपल्या शरीरामध्ये वायू आणि अग्नी असते तर ते एक्स्ट्रा, तर तिथे ते धारण करतं. ठीक आहे. बघा आता मलाचं महत्त्व काय आहे आयुर्वेदामध्ये, कारण बघा जे काही आजार होतात, ठीक आहे, चिकित्सेमध्ये मल परीक्षण करून जे काही आपण डायग्नोज करतो आयुर्वेदामध्ये, सो ते आपल्याला इझी पडतं. कारण त्याने आपल्याला लगेच समजतं की वात, पित्त किंवा कफ या तिघांपैकी कोणता दोष त्याच्यामुळे हे झालेलं आहे आज. ठीक आहे. त्यामुळे मलाचं तिथे इम्पॉर्टन्स आहे आयुर्वेदामध्ये. ओके. सो आता पुरुषचं अंजली प्रमाण किती आहे, तर 7 आहे. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये तिन्ही पण मल हे कव्हर करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये. ओके. देन नंतर आहे स्वेद म्हणजे स्वेटिंग. ओके. सो याची उत्पत्ती कशी होते, तर मेद धातूचा मल. बघा आपण धातू बघितले होते, तर त्याच्यामध्ये कोणत्या धातूचा मल आहे, हा मेद धातू. ओके. जे काही आपले फॅट्स आहेत बेसिकली, सो त्याचा जो मल आहे तो असतो स्वेद. ठीक आहे. त्याच्यात पंचमहाभूत काय आहे, तर जल आहे. ओके. स्वेटिंग ऑब्व्हियसली जल आहे. याचे कार्य काय आहे, तर त्वचा सुकुमार बनवते आणि क्लेदन करण्याचे काम करते. ओके. जे काही टॉक्सिक मटेरियल्स आहेत ते सुद्धा स्वेटिंगद्वारे बाहेर होते, राईट. आणि नंतर आहे क्षय. जर स्वेदाचा क्षय झाला, स्वेद हा कमी झाला, ओके, तर काय होतं, लोम गळतात. म्हणजे आपल्या अंगावरचे जे काही केस असतात लोम, ते गळू लागतात, त्वचा वृक्ष होते.
येस, आणि लोम शुष्क होऊन जातं. ओके, सो दॅट्स वाय स्वेदसुद्धा इम्पॉर्टंट आहे. बघा, प्रत्येक मल हे इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं व्यवस्थित विघटन हे व्हायलाच पाहिजे. ओके, आता जर स्वेदाची वृद्धी झाली, एक्सेस स्वेटिंग झाली, तर काय होतं, त्याला आपण अतिस्वेद म्हणतो आणि त्यांनी खाज येऊ शकते. येस, आणि दुर्गंधसुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, then नंतर आहे बघा मूत्र. ठीक आहे, आता हे थोडंसं मोठं आहे. ठीक आहे, बघा त्याची उत्पत्ती केव्हा काय असते, तर मूत्राच्या प्रस्रावे उष्णात क्षरित जले अमर. ठीक आहे, त्याची निरुक्ती काय आहे, तत्र अच्छकिट्ट अन्नस्य मूत्र वियत, म्हणजे अन्नापासून निर्माण होणारा जो काही द्रव्य स्वरूपाचा मल आहे त्याला मूत्र असे म्हणतात. ओके, आपल्याला माहीतच आहे ब्लड फिल्ट्रेशन होऊन युरिन फॉर्मेशन होतं. ठीक आहे, त्याचे पर्याय काय आहे, बस्तीमल, मेह, नृजल, स्त्राव आणि प्रस्ताव. ठीक आहे, याचे स्रोतच कोणते कोणते आहेत, तर बघा, संचय होतं तिथं, उत्पत्ती स्थान आणि निष्क्रमण याचा समावेश होतो. म्हणजे मूत्र व स्रोतच जे आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये मूत्राचा संचय पण होतो, उत्पत्ती पण होते आणि निष्क्रमण पण होतं. ठीक आहे, त्यानंतर आहे उत्पत्ती स्थान काय आहे, तर बघा पक्वाशय. ठीक आहे, आणि किट्ट भागाचे पृथक्करण अग्नी आणि अपानवायू आणि पुरुषधरा कलेच्या सहाय्याने केले जाते आणि पक्वाशयामध्ये द्रवमल, मूत्र आणि घनमल पुरुषाची उत्पत्ती होते. कोण, अग्नी, अपानवायू आणि पुरुषधरा कला या तिघांमुळे. ठीक आहे, आता जे स्रोतच काय आहे, मूलस्थान बस्ती आणि मेढ्र सुश्रुतने सांगितले आहे आणि बस्ती आणि वंशन चरकने सांगितले. राईट, तर इतर अवयव कोणकोणते आहेत, वृक्क म्हणजे किडनीज आणि मूत्रवाही नाडी. ठीक आहे, युरेटर्स. देन आहे बस्ती. बस्ती माहिती आहे, मूत्र धारण करते, आकार भोपळ्याप्रमाणे अधोमुख मूत्र संचय करते आणि अपनवायू नियंत्रित. बस्ती म्हणजे बेसिकली आपलं जे काही ब्लॅडर असतं. ओके, देन मेढ्र. ओके, सो मूत्र निष्क्रमण आणि शुक्र निष्क्रमण करतात. ओके, देन आता पंचमहाभूत काय आहे मूत्रामध्ये, तर जल आणि तेज आहे. ओके, ॲसिडिक असतं. येस, युरिन. सो तेज तुम्ही लक्षात ठेवू शकता असं. आता त्याचे गुण कसे आहे मूत्राचे, तर लघु, तीक्ष्ण, उष्ण आणि द्रव आहे. ठीक आहे, रस कोणता आहे, तर लवण रस, क्षार असतात. वर्ण कसा आहे, तर अल्पपीत, नॉट टू येल्लोइश, नॉट टू व्हाईटिश. अल्पपीत इज द आयडियल कलर ऑफ युरिन. ओके, गंध कसा आहे, तर मूत्रगंध. स्पर्श कसा असतो, तर उष्ण असतो. प्रमाण काय आहे, तर याचं 4 अंगुल प्रमाण आहे. ओके, आता मूत्राची उत्पत्ती ते सांगितलेलं आहे, हा चार्ट आहे. ठीक आहे, बघा चार्टने आपल्याला समजून जाईल इझिली. बघा, आपण आहार सेवन करतो सर्वात पहिले. येस, मग आहारचं पचन होतं, डायजेशन. मग आता याचे 2 पार्टमध्ये विभाजन होतं. पक्वाशयामध्ये किट्ट भाग होतं आणि आहार रसचे शोषण होतं. राईट, ॲब्झॉर्प्शन होतं न्यूट्रियन्सचं आणि जे एक्सक्रेटा आहे अनवॉन्टेड मटेरियल, मग ते पक्वाशयामध्ये त्याचं डिव्हिजन होतं, पुरुषमध्ये आणि मूत्रमध्ये. राईट, पुरुष हे गुदमार्गाने विसर्जन होतं, मग जे मूत्र आहे ते मूत्रवाही नाड्यामध्ये शोषण होतं त्यांचं आणि मूत्राचे बस्तीपर्यंत वहन होते, बस्ती पुरण होतं आणि मूत्रमार्गाने मूत्र विसर्जन होतं. ठीक आहे, पिक्चुरेशन होतं. तर आता मूत्राची विकृती जर आली, म्हणजे मूत्रामध्ये बिघाड झाला. विकृतीमध्ये काय होतं, 2 गोष्टी, वृद्धी आणि क्षय. ओके, जर बघा तुम्हाला क्वेश्चन असं विचारलं की विकृती लिहा, फक्त तुम्हाला क्षय नाही लिहायचं आहे, तुम्हाला त्याची वृद्धी झाल्यावर पण काय होतं आणि क्षय झाल्यावर पण काय होतं हे लिहायचं आहे. ठीक आहे, वृद्धी झाल्यावर काय होईल, हा श्लोक आहे, मूत्र तू बस्ती निस्तोद कृते अल्पकृत सज्ञता. म्हणजे काय, बस्ती निस्तोद म्हणजे मूत्र प्रमाण वाढते आणि त्यामुळे बस्तीमध्ये साठते आणि नाभीच्या अधोभागी पोटामध्ये तिथे दुखते. राईट, कृते अपेकृत म्हणजे मूत्रामध्ये बस्ती भरते आणि बस्ती भरतो आणि परत परत मूत्र विसर्जन होतं. ठीक आहे, मूत्राचा क्षय झाल्यावर काय होईल, मूत्रे अल्पमूत्र येतं, कुष्ठाद्र विवर्ण स्त्रास्राव विवावा, म्हणजे अल्पमूत्र प्रवृत्ती होईल, कमी येईल मूत्र, रक्त येऊ शकतं त्याच्यातून, वेदना होते आणि पिवळा रंग येऊ शकतो जर मूत्राचा क्षय झाला. ओके, सो हे जे आहे आपले 3 आपण मल बघितलेले आहेत, इम्पॉर्टंट आहेत.
बेसिक आपल्याला याचं नॉलेज पाहिजे, कसं याचं उत्पत्ती महत्त्वाची आहे याची. ओके. आणि कार्य काय आहे आणि क्षय आणि वृद्धी. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी तिथे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. सो याचे काही डाऊट असेल तुम्ही विचारा मला कमेंट सेक्शनमध्ये, आणि ज्यांना नोट्स पाहिजे असतील यांच्या मिळून जातील. ओके. थँक्यू.